तुमचं नाव काय? रेखा चंद्रकांत गुरुजी. तुमचे मिस्टरांचं नाव? चंद्रकांत. ठीक आहे. कोणत्या वर्षी 2006 मध्ये का? 1/4/2006. सध्या तुम्ही काय करतात? सध्या मी 1 वर्ष खाली राहिली, आता अंगणवाडी सेविका. ते का तुमचं संयुक्त कुटुंब आहे का? सासू सासरे. सासू सासरे. माझे 2 मुलं आहेत. ठीक आहे. 2 मुलं. घरात एकूण किती व्यक्ती आहेत? 5 व्यक्ती. शेती किती आहे तुम्हाला? शेती माझ्या नावाने 3 एकर आहे. माझ्या नावानं, माझ्या मुलाच्या नावाने आणि त्यांच्या नावाने आजी आई बाबाच्या 3 एकर. चालेल. ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली त्यावेळेस कर्ज वगैरे घेतलं होतं का? कर्ज कोणाकडे? बँकेचं कर्ज होतं. किती होतं अंदाज? 1 लाख रुपये बँकेत होतं आणि प्रायव्हेट होतं 50,000. म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी ते असं तुम्हाला वाटलं का तणाव वगैरे असतं, म्हणजे टेन्शन खूप त्यांच्यावर बर्डन वगैरे होतं? खूप फार बर्डन म्हणजे नातीची होती. दरवर्षी 3 वर्ष पिकत नव्हतं बरोबर. एज्युकेशन होतं. पराठी लावत होते. 2-3 वर्ष पाऊस बरोबर पडल्याने नसल्यामुळे नापिकी होत होती. कापूस नव्हता होता. कर्ज वाढत गेलं. दरवर्षी कर्ज काढून शेती करत होतो. कर्जाची परतफेड काही करणं होत नव्हतं. वरचेवर कर्ज घेऊन जास्त कर्ज होतं. नंतर मग इतक्यावर कुटुंबाचा बोजा आला. म्हातारी पद्धतीकडे त्यांचं त्यांना काही करणं होत नाही. त्यामुळे आपलं टेन्शनमध्येच राहतो. आत्महत्या घरी केली का शेताकडे? व्यसन वगैरे त्यांना काही? व्यसन नव्हतं. ठीक आहे. मग त्यांनी आत्महत्या केल्यानंतर शासनाने तुम्हाला काही मदत केली? शासनाने मग गरीब होतात मदत मिळाली. नेमकी कशाच्या स्वरूपात? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये दिले. आणि पॅकेज मिळालं. पॅकेज फक्त मंथली का? नाही, 1 लाख रुपये. 1 लाख रुपये मिळाले. म्हणजे रक्कम एक स्वरूपात मिळाली का तुमच्या मुलांच्या नावानं असं काही? म्हणजे चेक आला. 25,000 रुपये नगदी कॅश मिळाली आणि पोस्टामध्ये 75,000 तुमच्या मुलांच्या नावाने का तुमच्या नावाने? माझ्याच नावाने. सध्या 2012 पर्यंत त्यांना काढताच येत नव्हतं. त्याचं व्याज मिळतात. त्यांच्यानंतर फॉलोअप घेतलं का? म्हणजे शासनानं काही हे केली का मदत त्या 1 लाखाच्या व्यतिरिक्त? 1 लाख रुपये दिले आणि त्याच्याने मग आता ही अंगणवाडी सेविका तुम्ही लागला ते तुम्ही? तशी आत्महत्या गप्पावल्यानं राखीव शीट होती. त्याच वर्षी जागा निघाली गावामध्ये. म्हणजे तुमचं पुनर्वसन त्या सीट मार्फत झालेलं आहे? ठीक आहे. मॅडम तुमची मुलं? माझी मुलं गावाला नाही, मामाकडे. शाळेत वगैरे? शाळेमध्ये जातात. कितीला आहे? तो मुलगा 8वीला होता यावर्षी. अच्छा. मुलगी 5व्या वर्गात. 5व्या वर्गात. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू मॅडम.